Hello friends, welcome to my session. I am Ragini Kulkarni Puranik. Learn everything in easy way. Today our session is from 6th standard 4.1 The Nightingale and the Nobleman. गाणारा बुलबुल पक्षी आणि सरदार. आपण भरपूर असे पशु पक्षी बघतो आणि आपण पाळतो हे घरी. पण आज जी आपण गोष्ट बघणार आहोत त्याच्यामध्ये वेगळंच काहीतरी आहे की जो सरदार असतो त्याने त्या बुलबुलला पकडून काय केलेलं असतं ते आपण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये बघायचं आहे. आता तुम्ही बुलबुल बघितलीच असेल. नाईटिंगेल म्हणजे काय, बुलबुल ती बघितलीच असेल. बघा तुम्हाला चित्रात दिसतंय. तर अशा प्रकारचे नॉबलमॅन म्हणजे काय की अशा प्रकारचा जो माणूस असतो तो. तर चला आज आपण बघूया इयत्ता 6वीचं 4.1 द नाईटिंगेल अँड द नॉबलमॅन. लेट्स स्टार्ट our today's session. A nobleman is a far away land once caught a nightingale and put him in a cage. No bird likes to be shut up in a cage. The nightingale began to plait. खूप दूरच्या प्रदेशातील एका सरदाराने एकदा एक गाणारा जो बुलबुल असतो तो पक्षी पकडलेला होता. एक पक्षी असतो तो गात असतो तर तो पकडलेला असतो. त्याने एका पिंजऱ्यात ठेवलेलं असतं. कोणत्याही पक्ष्याला पिंजऱ्यात बंद केलेलं आवडत नाही आणि हे खरं आहे. आपण पोपट पाळतो, छोटे छोटे चिमण्या वेगवेगळ्या रंगाच्या असतात त्या पाळतो आपण. पण खरं तर आहे ना मुलांनो, तर ह्या पक्ष्यांना पिंजऱ्यात राहणं अजिबात आवडत नाही आणि त्यांना पिंजऱ्यात ठेवूच नाही. त्यांना स्वतंत्रपणे आकाशामध्ये उडू द्यावं. तर त्या बुलबुललासुद्धा तसंच होतं. म्हणजे कोणताही असो पक्षी, कोणत्याही पक्ष्याला पिंजऱ्यात बंद केलेलं आवडत नाही. तो बुलबुल पक्षी कळकळीची विनवणी करू लागला. प्लीज सेट मी फ्री. इफ यू लेट मी गो आय विल टेल यू द सेक्रेट ऑफ हॅपीनेस. की कृपया मला मुक्त करा, तुम्ही मला जाऊ द्या. आणि तुम्ही मला जर जाऊ दिलं ना तर मी तुम्हाला सुखाचे रहस्य सांगेल की आनंदी राहण्याचं जे रहस्य आहे, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कसं आनंदी राहाल ते तुम्हाला मी सांगेल. The nobleman was rich but not happy. He wanted to know the secret of happiness, so he let the bird go. तो सरदार खूप श्रीमंत होता परंतु सुखी समाधानी नव्हता. त्याला सुखाचे रहस्य जाणून घ्यायचे होते म्हणून त्या सरदाराने त्या पक्ष्याला जाऊ दिलं. Listen, said the nightingale. This is the secret of happiness. Never cry over spilt milk. And never trust idle words. ऐक आता. तो बुलबुल पक्षी काय म्हणाला, ऐक जरा, हेच सुखाचं रहस्य आहे, सुखाचं एक गुपित आहे की होऊन गेलेल्या हानीबद्दल शोक कधीच करू नये. जे आपल्याकडून झालेलं आहे, चूक झालेली आहे किंवा आपल्याकडून काहीतरी तोटा झालेला आहे त्याच्यावर कधीच शोक करू नये. आणि पोकळ म्हणजे निरर्थक शब्द जे असतात त्या निरर्थक शब्दावर कधीच विश्वास ठेवू नये. The nobleman didn't think much of the secret. This is just a silly piece of advice, he explained. त्या सरदाराने त्या रहस्याविषयी फारसा विचार केला नाही. हा तर एक मूर्खपणाचा सल्ला आहे, तो म्हणाला. The nightingale flew a little higher and said, Too bad you let me go. I have rare diamonds under my wings. Now you won't get any of them. तो बुलबुल पक्षी थोडासा अधिक उंचावर उडू लागला आणि म्हणाला, तू मला जाऊ दिलेस हे फार वाईट केलेस. माझ्या पंखाखाली दुर्मिळ असे हिरे आहेत. आता तुला त्यातील काहीच मिळणार नाही. Now the nobleman was really very angry and very unhappy. Oh no, how stupid of me. You wicked bird, you nasty bird. Wait till I catch you again, he began to wail. आता तो सरदार खरोखरच खूप रागावला आणि दुःखी झाला आणि म्हणाला, छे, काय मी मूर्ख आहे आणि मी किती मूर्खपणा केला आहे. दृष्ट पक्ष्या, घाणेरड्या पक्ष्या, थांब, आता मी तुला पकडतो. आणि तो एकदम आक्रोश करू लागला. एकदम टेन्शनमध्ये तर होताच आणि एकदम रागवला तो. डोंट बी सो अपसेट माय लॉर्ड, said the nightingale. It was kind of you to let me go. That's why I gave you a good piece of advice. Think over it. The first thing I said was don't cry over spilt milk.
आय एम ऑलरेडी फार अवे फ्रॉम यू. यू कांट कॅच मी अगेन. देन व्हाय मेक युअर सेल्फ अनहॅपी अबाउट इट? Secondly, how can an ordinary bird like me have diamonds under his wings? Those were just ideal words of mine. It's a mistake to trust such words. Use my bits of advice and be happy. Farewell. बरोबर आहे. महाराज, अस्वस्थ होऊ नका. तो बुलबुल पक्षी जो आहे तो म्हणाला, मला जाऊ दिलं, हा तुमचा दयाळूपणा होता, म्हणूनच मी तुम्हाला एक चांगला सल्ला दिला. आता तुम्ही याच्यावर विचार करा बरं. झालेल्या हानीबद्दल शोक करू नका. मी सांगितलेली पहिली गोष्ट मी तुमच्यापासून याआधीच खूप दूर आहे. तुम्ही मला पुन्हा पकडू शकणार नाही, मग तुम्ही त्याबद्दल स्वतःला का दुःखी करून घ्यावे? माझ्यासारख्या सामान्य पक्ष्याकडे, आणि दुसरी गोष्ट की काय सांगितली की माझ्यासारख्या सामान्य पक्ष्याकडे त्याच्या पंखाखाली हिरे कसे असू शकतील? हे केवळ माझे निरर्थक शब्द आहे. अशा शब्दांवर विश्वास ठेवणे म्हणजे चुकीचे आहे. माझा सल्ला प्रत्यक्षात आणा, म्हणजे प्रत्यक्ष व्यवहारात आणा आणि सुखी व्हा. अच्छा, येतो. बाय बाय. द नॉबलमॅन वॉच अँड द बर्ड फ्ल्यू अवे. तो पक्षी दूरवर उडून निघून जात असताना तो सरदार जो होता तो तिकडे बघतच राहिला. म्हणजे जर त्यांनी आपल्याला सुद्धा शिकवलेलं आहे की आपल्याकडून काहीतरी नुकसान झालेलं असेल तर त्याच्यावर जास्त विचार करायचाच नाही. असं समजायचं की ते आपल्या नशिबात नव्हतं. आणि दुसरं म्हणजे काय की एकदा हातातून गेलेली वस्तू जी असते ना ती पुन्हा येत नाही. एकदा हातातून निघालेली गेलेली जी गोष्ट असते ती पुन्हा आपल्याला मिळत नसते. म्हणून त्याच्यावर जास्त विचार करायचा नाही. आणि त्याच्यावर आपण विचार करत बसलो तर दुःखी होऊ. पण आपण त्याच्यावर ते विचार केलाच नाही तर आपण नक्की सुखी होऊ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, निरर्थक जे शब्द असतात त्याच्यावर कधीही विश्वास ठेवायचा नाही. की माझ्याकडे एवढं आहे, तू मला हे देशील तर मी तुला ते देईल, तुम्ही ही पूजा कराल तर ते होईल, तुम्ही असं कराल तर तसं होईल. म्हणजे जे निरर्थक शब्द असतात तर ते निरर्थक शब्द जे असतात त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू नये. अशा प्रकारे आज आपण द नाईटिंगेल अँड द नॉबलमॅन, गाणारा बुलबुल पक्षी आणि सरदार याची सुंदर अशी एक गोष्ट आपण ऐकली आहे. थँक्यू.